तर मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहरचा सियालकोट मधील अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। सियालकोट मध्ये या मसूद अझहरचा खरं तर अड्डा होता आणि तो उद्ध्वस्त करण्यात आलाय। जैश ए मोहम्मद संघटनेचा मुझफ्फराबाद मधले अड्डे हे नेस्तनाबूत करण्यात आलेले आहे। जैश ए मोहम्मद संघटना दहशतवादी संघटना त्याचे अड्डे नेस्तनाबूत करण्यात आले। तर संसदेवर हल्ल्याचा प्लॅन केला गेला ती सुभान अल्लाह मस्जिद सुद्धा पाडण्यात आलेली आहे। सुभान अल्लाह नावाची ती मस्जिद संसदेवर भारताच्या संसदेवर हल्ला करण्याचा प्लॅन जिथे केला होता ती मस्जिद पाडण्यात आली। 26/11 मुंबई हल्ल्याची तयारी केली गेली। तो खरं तर मरिक्केचा अड्डा सुद्धा नष्ट करण्यात आलेला आहे। मरिक्के नावाचा हा अड्डा जो नष्ट करण्यात आलेला आहे जिथून 26/11चं प्लॅनिंग करण्यात आलं। तर अनेक बॉम्बस्फोट घडवणाऱ्या जैश ए मोहम्मदचं बहावलपूर मधलं मुख्यालय हेडक्वार्टर्स जैश ए मोहम्मद सारख्या मोठ्या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय हेडक्वार्टर्स हे उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। जी अगदी, आणि त्याच्यामुळे प्रचंड प्लॅनिंगनं जी महत्त्वाची ठिकाणं आहेत जी पाकिस्तानचं सामरिक बळ कमी करतील, दहशतवाद ज्यांना पसरवायचा असेल त्यांचं खच्चीकरण कसं होईल याची व्यवस्थित काळजी भारतीय लष्कराकडून घेतली गेलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण हीच सगळी मुख्य ठिकाणं होती ज्या ठिकाणी सातत्यानं प्लॅनिंग होत होतं, ट्रेनिंग दिलं जात होतं, ज्या ठिकाणी शस्त्रास्त्र साठवली जात होती आणि भारताला नुकसान पोहोचवलं जात होतं। त्याच्यामुळे हीच ठिकाणं तिथे निवडली जाणं, अचूक त्याच्यावर मारा होणं आणि ही सगळी ठिकाणं अचूकपणे उद्ध्वस्त होणं, तिथले प्रशिक्षण कॅम्प उद्ध्वस्त होणं ही अत्यंत महत्त्वाची आणि जमेची बाब भारतासाठी म्हणावी लागेल। भारतीय लष्करानं ही अत्यंत उत्तम कामगिरी केलेली आहे, त्यासाठी निश्चितच ते कौतुकासाठी पात्र आहेत आणि संपूर्ण देशभरातून हा कौतुक निश्चित त्यांचं होताना आपण बघतोय। भारताच्या ऑपरेशन सिंधुदुर्ग अंतर्गत आता ही काही कारवाई होताना आपण बघतोय ज्याबाबत समाधान सुद्धा व्यक्त होताना दिसतंय। पुन्हा एकदा आपण अभय पटवर्धन सरांशी या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत। सर, आता आपण जे बघितलं की महत्त्वाची ठिकाणं आहेत, बेस कॅम्प होते, त्यांचे हेडक्वार्टर्स होते, शस्त्रास्त्र साठवली जात होती किंवा प्रशिक्षण दिलं जात होतं दहशतवाद्यांना, ही अशी प्रमुख ठिकाणंच भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त केली गेलेली आहेत। पाकिस्तानचं सामरिक बळ नष्ट करण्यासाठी, ते कमकुवत करण्यासाठीचा भारतीय लष्कराचा हा प्रयत्न होता असं म्हणायचं का?